श्रावण महिना संपला असला तरी आज श्रावणातील ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। दिवसभरात काही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या तर बराच वेळ चांगलं ऊनही पडलं होतं। गेल्या 3 दिवसातील पावसाच्या विश्रांतीमुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने कमी होतीये। आज संध्याकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 7 इंचावर आली होती। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली असून गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 2.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धोका पातळीवर नदी गेल्यानंतर वरुण राजाने विश्रांती घेतली आणि त्यामुळेच महापुराचं संकट टळलं। दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 3 फूट पाणी उतरले, पण नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आणि 3 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता। अधूनमधून पावसाची सर यायची आणि 5-10 मिनिटात पुन्हा ऊन पडायचं। त्यामुळे श्रावण महिना संपला असला तरी ऊन पावसाचा लपंडाव आज पाहायला मिळाला। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 2.9 मिलीमीटर पाऊस नोंद झालाय। नेहमी धुवाधार पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्यातही केवळ 7.7 मिलीमीटर पाऊस नोंद झालाय। गेल्या 3 दिवसातील पावसाच्या विश्रांतीमुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्याने कमी होतीये। रविवारी सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 6 इंच होती, तर आज सकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 10 इंचावर आली, तर आज सायंकाळी 7 वाजता हीच पाणी पातळी 25 फूट 7 इंचावर आली। गेल्या 24 तासात पंचगंगेचं पाणी तब्बल 7 फुटानं कमी झालंय। जिल्ह्यातील सर्वच धरणं 90% जास्त भरली आहेत, त्यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। आता जिल्ह्यातील केवळ 19 बंधारे पाण्याखाली असून पुढील 3 दिवस पाऊस विश्रांती घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। परिणामी सध्या तरी महापुराचं संकट पूर्णपणे टळलंय, मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे कोयना राधानगरी धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे आणि पावसानं उघडीप दिल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होतीये। गेल्या 24 तासात 3 फूट पाणी उतरलं असून अजूनही नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। शिवाय शिरोळ, राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले असून कुरुंदवाड शिरढोण पुलावरील वाहतूक बंद आहे। त्यामुळे कोल्हापूर शहर आणि शिरोळ तालुका यांच्यात पुराची स्थिती वेगवेगळी असते हे दिसून येतंय।